आज आहे पाणीपुरीचं बेत. बघूया आपण. एक वाटी कोथिंबीर, एक वाटी पुदिना, त्यात जिरं, थोडंसं भाजून जिरं घातलेलं आहे याच्यात, 2 मिरच्या आणि काली मिरी, 4-5 काली मिरी भाजून घातलेल्या आहेत त्याच्यात. हे वाटून झालेलं आहे. वाटून झालेलं आहे. तर ठेवूया आपण आता. बघूया, बारीक वाटलं गेलंय हे. ये आहे पाणीपुरी मसाला. दोन चमच पाणीपुरी मसाला घातला. आणि हा मीठ आहे. थोडासा चाट मसाला, पाणी घट्ट झालेलं आहे. त्याच्यात लिंबू पण घालू शकतात, पण मी एक जंजिरा घालते आहे. लिंबू हवं तर लिंबू पण तुम्ही घालू शकतात. आता आपण याची स्टफिंग बघूया. याच्यात घालायचं आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ. मध्ये घातलं तुम्ही कांदा पण घालू शकता त्याच्यात. मुलं कांदा खाणार नाही आहेत म्हणून हे कांदा घातलाय नाही. कांदा पण घालू शकता त्याच्यात. थोडासा चाट मसाला, याच्यात आपण थोडीशी बुंदी घालूया. ही गोड चटणी आहे. ही आम्ही आधी बनवलेली होती. मी नेक्स्ट टाइम ही गोड चटणीची रेसिपी दाखवेन तुम्हाला. चला आपण आता पाणीपुरी रेडी करूया. बटाटा पुरी करूया, पाणीपुरी करूया, 2 करूया आपण. बटाटा पुरीमध्ये हा बटाटा, ते थोडं थोडं गोड घालते, गोड चटणी. सुकी मुलांना जरा बटाटा पुरी आवडते. याच्यात थोडीशी शेव घालूया आपण. शेव, थोडासा चाट मसाला घालूया आपण. एक एक गोळी घालू जरा. झाली बटाटा पुरी. आपण शेवपुरी बनवू, पाणीपुरी बनवूया.
बटाट्यामध्ये तुम्ही कांदा पण चिरून घालू शकता, चांगला लागतो, पण ही मुलं खात नाही म्हणून आम्ही नाही घालत. गोड चटणी घालूया. पाणी बघा रेडी आहे. बटाटा पुरी आणि पाणीपुरी. पाणीपुरी, बटाटा पुरी, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स. थँक्यू.